दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्यात लोकसहभागातून मिळालं चित्ते नदीला जीवदान। कोरड्या शेतात आता हिरवीगार पिकं, अख्खं गाव झालं टँकर मुक्त। मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई, परभणीत पाणी प्रकल्प कोरडे ठाण, फक्त 3% पाणी साठा शिल्लक। बार्शी तालुक्यात सरकारी जमिनीवर बोगस 7/12 उतारे झाले तयार, बोगस 7/12 लाटलं गारपिटीचं अनुदान। नांदेडमधल्या अस्पृश्यतेची बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला आली जाग, चौरंबा गावाला अधिकाऱ्यांनी दिली भेट। बाळगंगाबरोबर कोकणातल्या 3 धरणांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे एसीबीकडे, काळू, शाई, सुसरी धरणातही मोठा भ्रष्टाचार। आणि गडचिरोलीत हिवतापाचं थैमान, एकाच गावात 10 दिवसात 5 जणांचा मृत्यू। जानेवारीपासून तब्बल 10,000 जणांना हिवतापाची लागण। गावाकडच्या बातम्यांची सुरुवात आपण करणार आहोत एका सकारात्मक बातमीनं। मराठवाड्यात सध्या भीषण दुष्काळाचं सावट आहे। सततच्या कमी पावसामुळे गेल्या 5 वर्षांपासून शेतकऱ्यांना पिकं घेणं मुश्किल झालेलं आहे। पण याच मराठवाड्यातल्या 15 गावांचा पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटलेला आहे। कारण ग्रामविकास या सामाजिक संस्थेनं एका मृत नदीलाच जीवदान दिलंय। लोकजागृती आणि लोकसहभागातून सिंदोन या दुष्काळी भागाचा कसा कायापालट झालाय पाहूया सिद्धार्थ गोदामचा स्पेशल रिपोर्ट। औरंगाबाद पासून 12 किलोमीटर अंतरावरचं सिंदोन गाव, या गावातला तरुण शेतकरी शेख हसन आज आपल्या विहिरीत समाधानानं डोकावतोय। गेली 4 वर्ष कोरड्या असलेल्या या विहिरीत आता भरपूर पाणी आहे, याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर आहे। याच विहिरीच्या पाण्याच्या जोरावर त्याने आपल्या शेतात आता मका सुद्धा पेरलाय, ज्याची कणसं मस्तपैकी डोलतायत। मृत झालेल्या चित्ते नदीला जीवदान दिल्यामुळेच सिंदोनचं सुद्धा असं पुनरुज्जीवन झालंय। सिंदोन हे गाव खरं तर दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध। सिंदोन मधून दररोज 2 ते 3 हजार लिटर दूध औरंगाबादला जातं। गेल्या दुष्काळात मात्र परिस्थिती भयंकर होती। प्यायलाच पाणी नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली दुभती जनावरच बाजारात विकली। यंदा त्याच्या अगदी उलट परिस्थिती। चित्ते नदीचं पाणी शिवारात अडवलं गेल्यामुळे गावामध्ये पाणी आता मुबलक प्रमाणात आहे। आता गावातल्या महिलांना सुद्धा पाण्यासाठी पायपीट करावी लागत नाही। पहले बहुत दिक्कत थी, दूर से लाना पड़ता था हमको बॉडी पे से। अब नल आए तो जब से फिर फरक गिर गया हमारे को। आता ज्वारी बाजरी गहू घ्यायला लागली। पूर्वी यांना या गावात गहूच नव्हता, पण या गावात आता गहू घ्यायला लागले। धान्य पिकं घ्यायला सोडून ते आता फळबागावर आलेले। सिंदोनसह आसपासच्या 10 गावांमध्ये हा कायापालट घडवून आणला ग्रामविकास संस्थेनं। या संस्थेनं इथल्या शेतकऱ्यांना चित्ते नदीचं महत्त्व पटवून दिलं आणि या नदीवर 19 ठिकाणी बंधारे बांधून पाणी अडवलं। पाणी अडवल्यामुळे 8 गावांची भूजल पातळी वाढली आणि 452 कोरड्या विहिरी पाण्यानं भरल्या। 8 गावं टँकर मुक्त झाली। आज आपण जिथे उभा आहोत या ठिकाणी जवळपास या पूर्ण चित्ते नदी पुनर्जीवनासाठी या ग्रामस्थांनी जवळपास 50 लाख एवढी रुपयाची या ठिकाणी मदत केलेली आहे। म्हणजे गाळ वाहतूक नेण्याचं काम असेल किंवा चित्ते नदीचं रुंदीकरण खोलीकरणाचा कार्यक्रम असेल, पाझर तळातला गाळ काढण्याचा कार्यक्रम असेल, हा सर्व खर्च हा इथल्या ग्रामस्थांनी केला आहे। या भागामध्ये जवळपास विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली आहे आणि या भागामध्ये खरीपातील सर्व पिकं हिरवीगार आहेत। खऱ्या अर्थानं या भागात जलक्रांती झाली आहे। मराठवाड्याचं पाणी संकट दूर करण्यासाठी सरकार कृत्रिम पावसाचे प्रयोग करते। या कृत्रिम प्रयोगांनी काही प्रमाणात दिलासा मिळेलही, पण खरा परिणाम साधेल तो सिंदोन सारख्या जलक्रांतीनेच। लोकसहभागातून, लोकजागृतीतून दुष्काळ संपवता येऊ शकतो हे सिंदोन गावानं सिद्ध करून दाखवलंय। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद। एकीकडे ही सकारात्मक परिस्थिती असताना मराठवाड्यातलं दुष्काळाचं संकट काही कमी झालेलं नाहीये। सतत 3ऱ्या वर्षी परभणी जिल्ह्यात पाऊस कमी झाल्यानं दिवसेंदिवस जिल्ह्यातील परिस्थिती बिकट होत चालली आहे। जिल्ह्यात असलेल्या 22 लघु आणि 2 मध्यम प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक राहिला। तर जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या एलदरी जलाशयात केवळ 0.99% एवढंच पाणी राहिल्यानं परभणी,
नांदेड, हिंगोली, वसमत, पूर्णा या 8 प्रमुख शहरांसह 200 खेड्यांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनलाय। परभणी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडण्याचं हे 3रं वर्ष आहे, त्यामुळे जिल्ह्यातल्या खरीपाच्या 65% पेरण्या वाया गेल्यात। पण जिल्हा प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवून उपाययोजना करणं सुरू असल्याचं सांगत आहे। पावसाळा सुरू होऊन तब्बल 2 महिने उलटले तरीही परभणी जिल्ह्यात अद्याप फक्त 121 मिलीमीटर पाऊस पडलाय। यामुळे केवळ परभणी शहरच नाही तर जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचं संकट हे ओढावलेलं आहे। परभणी जिल्ह्यातील एकूण 2 मध्यम आणि 22 लघु प्रकल्प हे कोरडे पडलेले आहे। या 2 मध्यम प्रकल्पांपैकी एक आणि जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या एलदरीच्या या धरणातील जलाशयात सुद्धा केवळ 0.99% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे या धरणावर आधारित असलेल्या परभणी, नांदेड, हिंगोली, वसमत, पूर्णा या 5 शहरांसह इतर 200 खेड्यांचा पाणी प्रश्न हा गंभीर होणार आहे। त्यामुळे या पाण्याचं शिल्लक राहिलेल्या पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करणं हे खूप गरजेचं बनलेलं आहे। तरी सुद्धा या धरणाचे जे अधिकारी आहेत हे अधिकारी वसमत या ठिकाणी बसून फक्त कागदोपत्री नियोजन करतात आणि हे पाण्याचं नियोजन म्हणजे पूर्ण विस्कटलेलं नियोजन आहे। त्यामुळे या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष नियोजन करून या पाण्याची अपव्यय कसा टाळता आला पाहिजे हे बघणं आज गरजेचं बनलेलं आहे। पंकज क्षीरसागर, IBN लोकमत, परभणी। पावसानं हुलकावणी दिल्यामुळे सध्या सगळीकडेच पाणी टंचाई जाणवते। बारामती तालुक्याच्या जिरायती भागातल्या लोणी भापकरसह 22 गावांना गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। गेल्याच वर्षी निवडणुकीपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या कामासाठी 7 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला। त्यानुसार या भागातल्या तलावांमध्ये पाणीही आलं, पण त्या पाण्याचा आनंद फार काळ टिकला नाही। आता पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसावं लागणार आहे, याच तयारीत इथले शेतकरी आहेत। पुरंदर तालुक्याला तातडीनं टँकरनं पाणी पुरवठा करावा, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचं पाणी लाभक्षेत्रातल्या गावांना द्यावं, या इथल्या गावकऱ्यांच्या मागण्या आहेत। हालाकीचं जीवन जगतो इथं। सध्या तुम्ही पाहता इथं कुठली पीक तुम्हाला दिसणार नाही। आता बघितलं तर खरं तर हा ऑगस्टचा महिना, ह्या महिन्यात इथं म्हणजे फार पूर्वी 5-10 वर्षापूर्वी ज्यावेळी पाऊस चांगला पडायचा त्यावेळी फार चांगली पिकं असायची। पण आता सध्या तुम्ही परिस्थिती बघता गेल्या 4 वर्षात इथं आज बिलकुल पिकं नाहीत आणि शेतकऱ्यांना तर हे सगळे प्रश्न तसेच पडलेले आहेत। कुठलाही पाणी येण्याचा सोर्स इथं दिसत नाही सध्या तरी। माझ्याकडे 4 एकर शेती आहे। शेती 4 एकर असून पाण्याचा प्रश्न आहे। सध्याला पाणी शेतामध्ये काहीच नाही। पहिली गोष्ट अशी आहे की पिण्याचाच पाण्याचा प्रश्न आहे, तर शेतीसाठी काय करणार। 1 वर्षापूर्वी इथे पाण्याचा प्रश्न आहे, तर बोयटेवाडी तलावामध्ये पाणी सुटलं होतं। त्यावेळेस असं वाटलं होतं आता आपलं गाव सुजलम सुफलम होईल, परंतु 1 वर्षावरती पाणी सुटल्यानंतरनं आज तागायत ह्या पुरंदर उपशाचं एक थेंबही या तळ्यामध्ये पाणी आलेलं नाही। सरकारी जमिनीवर बोगस 7/12 उतारे तयार करून गारपिटीचं अनुदान उचलल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या ढोराळे गावातली ही घटना आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं खरंच गारपिटीमुळे नुकसान झालंय असे शेतकरी मात्र अनुदानापासून वंचित राहिलेत। ढोराळे गावातल्या देशमुख बंधूंनी हा प्रकार उघड केला। ढोराळे गावात द्राक्ष या फळाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे फळबागासाठीच अनुदान या गावाला मोठ्या प्रमाणात मंजूर झालं। एकरी 25,000 रुपये याप्रमाणे अनुदान वाटप करण्यात आलं। यासाठी देशमुख यांनी गेल्या 3 वर्षांपासूनच्या पीक पाण्याची माहिती मागवली। त्यात अनेक ठिकाणी द्राक्ष पीक घेतलंच नसल्याचं उघड झालं। तसंच गावातल्या भ्रष्ट शेतकऱ्यांनी बोगस उतारे, खोटे पंचनामे तयार करून तलाठ्यांशी संगनमत करून अनुदान लाटल्याचा आरोप केलाय। तर एका ठिकाणी 7/12 सरकारच्या नावाने असतानाही त्या जमिनीचं अनुदान लाटण्यात आलं। या संदर्भात शेतकरी धनंजय देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली, पण अजून याची दखल घेतली गेलेली नाहीये। सरळ पिंपऱ्यावर वहिवाट नसलेल्या जमिनीचा पंचनामा गट नंबर 106 ह्या गटावर साहेब 25,000 रुपये गारपीट उचलले। उकळे तुम्हाला येथील बँकेतून DCG बँकेच्या खात्यातून 25,000 रक्कम उचलली। म्हणजे हा घोटाळा हा पूर्ण अधिकारी आणि पांढऱ्या कपड्यातले पुढारी शेतकरी यांनी केलेला आहे। म्हणजे स्वतःची शेती नाही आहे, गट दुसऱ्याचे आहेत। महाराष्ट्र शासनाची काही गट आहे, गट नंबर आहे, अशा गटावर स्वतःची नावं लावून गारपीट उचलली गेलेली आहे। हे पूर्ण तलाठ्यांनी आणि त्या शेतकऱ्यांनी संगनमताने केलेलं आहे। नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर बघूया
गडचिरोलीत हिवतापाचं थैमान. जानेवारीपासून तब्बल 10,000 जणांना हिवतापाची लागण. गडचिरोली जिल्ह्यात सध्या हिवतापानं थैमान घातलंय. एटापल्ली तालुक्यात गेल्या 10 दिवसात एकूण 5 जणांचा हिवतापानं बळी गेलाय. यात 4 लहान मुलांचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यात पिपली बुर्गी या ग्रामपंचायतीच्या हद्दीतल्या 3 गावांमध्ये हे बळी गेलेले आहेत. 14 ऑगस्टला छोटू उसेंडी या 10 महिन्याच्या मुलाचा हिवतापानं मृत्यू झाला. त्यानंतर 16 ऑगस्टला बाली नेरोटे या 13 वर्षाच्या मुलीचाही मृत्यू झाला. तर पुंगाटी या एकाच कुटुंबातल्या अस्मिता आणि सलोनी या 2 मुलींचाही हिवतापानं मृत्यू झाला. छत्तीसगड सीमेवर असलेल्या या गावात वेळेवर उपचाराची सुविधा नाहीये. त्यामुळे या आजाराला आवर घालण्यात प्रशासन कमी पडतंय. या संदर्भात मी चौकशी केली असता नेमकं 4 रुग्ण तेथे दगावलेली आहेत आणि ही एक गंभीर बाब आहे आणि मी जिल्हा DOCना मी या सूचना केलेल्या आहेत आणि त्यात आज आपली येथून जिल्हा परिषदची टीम पिपली बुर्गीला रवाना झालेली आहे आणि चौकशीचे आदेश दिलेले आहे. आपण या संदर्भातली अधिक माहिती पाहूया की जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात 10,000 हिवतापाच्या रुग्णांची नोंद झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 3% वाढ झालेली आहे. सर्वाधिक रुग्ण धानोरा, एटापल्ली, भामरागड या परिसरातले आहेत. एकाच गावात 10 दिवसात हिवतापानं 4 मुलांसह 5 जणांचा मृत्यू झाला. नंतर इतरही बातम्या बघूया थोडक्यात. नांदेडमधल्या हदगाव तालुक्यातलं मातंग समाज बांधवांसोबत पाळली जाणारी अस्पृश्यता IBN लोकमतनं चव्हाट्यावर आणताच प्रशासनाला अखेर जाग आली. तिथले प्रांत आणि तहसीलदारांनी चौरंबा गावाला आज भेट दिली. पोलिसांनीही या गावात आता पोलीस बंदोबस्त वाढवलाय. प्रशासनानं आज गावातल्या दोन्ही गटाची बैठक बोलावून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. लातूरमध्ये एका महिलेचा हकनाक बळी गेलेला आहे. लातूर जिल्ह्यातल्या चापोली इथं कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यानंतर रक्तस्राव होऊन शीतल हुले या महिलेचा मृत्यू झालाय. शीतलला 3 मुलं आहेत, त्यात 2 महिन्याचं बाळही आहे. शीतल 25 तारखेला चापोली प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झाली. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता शस्त्रक्रिया संपली, पण शीतलची प्रकृती मात्र खालावल्याचं लक्षात आलं. तिला खूप रक्तस्राव होत होता. त्यानंतर अधिक उपचार करण्यासाठी शीतलला लातूरच्या सरकारी दवाखान्यात हलवण्यात आलं, पण उपचार सुरू असतानाच रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. परळी तालुक्यातल्या गाडे पिंपळगाव इथं गावात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात 500 जणांना विषबाधा झाली आहे. या कार्यक्रमाच्या समाप्तीच्या फराळातून ही विषबाधा झाली आहे. गेल्या 7 दिवसांपासून या गावात हरिनाम सप्ताह सुरू होता. दुपारी कीर्तन झाल्यानंतर फराळासाठी साबुदाण्याची खिचडी करण्यात आली होती. ही खिचडी खाल्ल्यानंतर तब्बल 500 जणांना उलटी आणि जुलाब सुरू झाले. त्यामुळे लगेच ही खिचडी देणं थांबून विषबाधा झालेल्यांना अंबाजोगाई आणि परळीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. नंतर ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया. बाळगंगाबरोबर कोकणातल्या 3 धरणांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे ACBकडे. बाळगंगा धरण प्रकल्पाच्या भ्रष्टाचाराबाबत ACBकडून जी कारवाई सध्या सुरू आहे त्यासाठी आवश्यक असणारे पुरावे सर्वप्रथम ACBला दिले तर रायगडच्या सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी यांनी. यासंबंधी त्यांच्याशी बातचीत केली आमचे ब्युरो चीफ दिनेश केळुसकरने. बाळगंगा धरणाच्या सगळ्या भ्रष्टाचाराबाबत ज्या पद्धतीने ACBने चौकशी सुरू केली आणि अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं, ही सगळी जी ACBची कारवाई झाली ती ACBला माहिती मिळाली म्हणून, आणि या सगळ्या ACBला जी माहिती दिली गेली ही माहिती देण्यामध्ये एक प्रमुख नाव आहे सुरेखा दळवी यांचं. सुरेखा दळवी ह्या पेणमधल्या आणि आदिवासी भागातल्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आपण बोलणार आहोत सुरेखाताईंशी. सुरेखाताई, ACBने जी आता कारवाई केली, अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं बाळगंगा धरणाच्या बाबतीत, तुम्ही अशी कोणकोणती माहिती ACBला दिलीत आणि कशा पद्धतीने सुरुवातीपासून तुम्ही ACBच्या संपर्कात होता? एक तर बाळगंगा धरण ज्या पद्धतीने सगळ्या कायद्यांचं, नियमांचं, सरकारी धोरणांचं उल्लंघन करून पुढे रेटत होते त्याची चौकशी झाली पाहिजे ही मागणी इथल्या प्रकल्पग्रस्तांची सुरुवातीपासून होती. त्याच पद्धतीवर काळू मुरबाड जवळ जे काही शाई आणि काळू
दोन्ही तिकडच्या धरणांवर नद्यांवर होत आहेत, तीही धरणांच्या बद्दल याच प्रकारची ओरड सुरू झाली होती. आणि डहाणूमधल्या सुसरीसाठी देखील सगळे तिथले लोक म्हणत होते की हे पाण्यावरचं धरण इथल्या खरं गरजेपोटी बांधत असतील तर इथली संस्कृती की पाणी दिलं पाहिजे, पण हे सर्व बेकायदेशीर आणि कोणाच्या तरी लाभासाठी होत आहे. आणि मग त्याची माहिती जेव्हा घ्यायला सुरुवात केली तेव्हा आमच्या लक्षात आलं आणि तेव्हापासून हे धरण बेकायदेशीर आहे, धरण नको, म्हणजे केवळ विस्थापितांची बाजू म्हणून नाही, एकंदर प्रक्रिया म्हणून सुद्धा रद्द करावं अशी मागणी होती. सुरेखाताई आपण बघतो आहोत एसीबीने आता अधिकाऱ्यांना जबाबदार धरलेलं आहे. अधिकारीच तेच अधिकारी यामध्ये चारही धरणं ही बेकायदेशीर आहेत आणि त्याच्यात अधिकारी जबाबदार ठरतीलही. पण ज्यावेळी एखादा विभागाचं हे काम आहे, त्या जलसंपदा खात्याचं काम आहे, खात्याच्या मंत्र्यांना किंवा मंत्र्यांचा सहभाग यामध्ये अधोरेखित झालेला एसीबीच्या आत्ताच्या FIR मध्ये सुद्धा दिसत नाहीये. तुमची मागणी काय आहे, हे कुठपर्यंत गेलं पाहिजे एसीबीने? अर्थातच प्रत्येक कोणत्याही घडामोडीला ज्या गतीने हे सगळं घडलं ती राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय होत नाही, कोणाच्या तरी पाठिंब्याशिवाय होत नाही आणि एकच ठेकेदार कोणाच्या तरी मर्जीतला असल्याशिवाय त्याला मिळत नाही. त्यामुळे आम्हाला तर नेहमी वाटत होतं की त्याच्याशी संबंधित जे कोणी असतील त्याच्यावर व्हावं. जर मंत्री यांच्या संमतीने हे केलं असेल, या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी कोणाच्या सांगण्यावरनं केलं याची नावं उघड करावीत आणि ती उघड झाली आणि आम्हीही शोधतोय त्यांच्यावर कुठे सह्या ह्यांच्या आहेत का, ते सापडलं तर त्या संबंधित मंत्र्यावर देखील फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. धन्यवाद सुरेखाताई आमच्याशी बोलल्याबद्दल. मुळात ही जी 4 धरणं आहेत, ठाणे जिल्ह्यातली 3, एक तर काळू, सुसरी, शाई आणि रायगडमधलं एक जे बाळगंगा, ही 4ही धरणं बेकायदेशीर आहेत. या बाळगंगा पाठोपाठ या उरलेल्या 3 धरणांमध्ये पण मोठा भ्रष्टाचार झालेला असल्याचं एसीबीला सगळी माहिती मिळालेली आहे. एसीबी पुन्हा या 3 धरणांच्यासाठी अनेक अधिकाऱ्यांना दोषी धरू शकतं. सुरेखाताई जसं म्हणतात तसा बाळगंगा नंतर दुसरा नंबर काळूचा आहे आणि काळूमध्येही मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड होणार आहे. पण मुळात ही बेकायदी धरणं होऊच नाहीत आणि अशा पद्धतीचा जर वाणिज्य वापरासाठी पाण्याचा वापर होत असेल तर तो होऊ देऊ नये. प्रकल्पग्रस्तांच्या जीवावर हा सगळा धंदा शासनाने करू नये, कंपन्यांनी करू नये आणि तसं जर करत असेल सरकार तर हे प्रकल्पग्रस्त आणखी तीव्र आंदोलन करतील आणि त्यामुळे हा एक संघर्ष आता पुन्हा या भागामध्ये सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजय वासुदकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, पेण. नंतर गावाकडच्या बातम्यांवर इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.